वर्ध्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपशाखेत तीळ खरेदी विक्रीचा प्रारंभ. सभापती केसरीचंद खंगारे यांच्या हस्ते लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. आमदार शिरीष नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचं शेतकऱ्यांना दिलं आश्वासन. गुजरातचे जांभूळ विक्रीसाठी धुळ्यात दाखल. जांभूळ 200 रुपये किलो असल्याने खरेदीसाठी नागरिकांची मात्र मोठी गर्दी. जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार. बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणं आणि खतांच्या नियोजनासह बनावट बियाणे विक्रीबाबत कठोर कारवाईच्या सूचना. हिंगोलीच्या बाजार समितीत उन्हाळी मूग दाखल. उन्हाळी मुगाला प्रति क्विंटल 6 ते 7 हजार रुपये इतका भाव. हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांची कारवाई. जिल्ह्यात 89 ठिकाणी छाप्यात 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, अंमली पदार्थ विक्री, वाळू उपसा आदी प्रकरणी कारवाई, तर 92 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यात कुरळप परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा. शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. खेलो इंडिया स्पर्धेत वाशिमची कुस्तीपटू आयुष्का गादेकर हिचा डंका. 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी. अंतिम फेरीत हरियाणाच्या प्रतिस्पर्धीला मात. परभणीतील ताडकळस गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. 1 लाख रुपयांचं पीक कर्ज फेडू शकत नसल्यामुळे विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या. अमेरिकेत कापूस लागवड 14% घटणार. जागतिक कापूस उत्पादनही कमी राहणार. USDAचा अंदाज. तेलंगणा राज्यात यंदा कापूस लागवड वाढण्याचा अंदाज. मात्र वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बियाणाचा साठा नाही. त्यामुळे बोगस बियाणाचा शिरकाव बाजारात होऊ शकतो अशी भीती व्यक्त होतीये. पैठणमध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात. कृषी विभागाच्या वतीने 79,279 हेक्टरवर खरीपाचं नियोजन. तालुका कृषी अधिकारी विकास पाटीलांची माहिती. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित वासंतिक चंदन उटी सोहळा संपन्न. यावेळी भारतीय वारकरी मंडळ द्वारा वासंतिक उटी भजन सादर. बुलढाण्यातील लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात किरणोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांच्या नजरा विष्णूच्या मूर्तीवर. मे महिन्यात शून्य सावलीच्या काळात पाहायला मिळतो किरणोत्सव. हरियाणामध्ये तिरंगा रॅलीला सुरुवात. तिरंगा रॅलीमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सहभागी. सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करा. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना. सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. सरकारच्या चालढकलपणामुळे पीओपी मूर्तीचा वाद न्यायालयात. गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष नरेश दहिबावकरांचा आरोप. मार्गदर्शक तत्वात बदल करण्याच्या केंद्राला सूचना द्या. मूर्तिकार संघटनेची मागणी. उद्या 3ही मार्गावर रेल्वेचा मेगा ब्लॉक. 3ही मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक. वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भूभाडे निश्चितीसाठी स्थळ पंचनामे करण्याचे निर्देश. रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत पंचनामे करून 30 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश. मुंबईत 134 इमारती धोकादायक. वांद्रे, खार, गोरेगावमध्ये इमारतींची संख्या मोठी. इमारती रिकाम्या करून रहिवाशांनी स्थलांतरित करावे. महापालिकेचे रहिवाशांना आवाहन.
मुंबई टी20 लीग 4 जून पासून सुरू करण्याचा निर्णय. लीगमधील लढती वानखेडे स्टेडियम प्रमाणेच नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर घेण्यात येणार. आजपासून पुन्हा आयपीएलला सुरुवात. पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे आयपीएल स्थगित होती. मात्र लीग टप्प्यातील उर्वरित 13 सामने 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तुळजापुरातील नाथ माऊली महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सपना दसपुते यांची निवड. व्हाईस चेअरमनपदी अनुराधा लांडगे आणि सचिवपदी कीर्ती जाधव यांची निवड. छत्रपती संभाजीनगरात 7 परीक्षा केंद्रांवर कुलगुरूंच्या सरप्राईज भेटी. 12 कॉपी बहाद्दरांसह 35 विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना सापडले. कुलगुरूंकडून केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांची खरडपट्टी. पैठणमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक संजय देशमुखांच्या हस्ते सत्कार. यावेळी व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, योगेश लोहिया यांची देखील उपस्थिती. ऑनलाईन पोर्टलवर प्रीस्कूलची नोंद करावी लागणार. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबणार. नाशिकमध्ये 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित. पोलिसांच्या परवानगीशिवाय शहरात ड्रोन उडवता येणार नाही. ड्रोन उडवल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश. नवी मुंबई, पनवेल आणि उरण शहरात पुढील 15 दिवस ड्रोन उडवण्यास बंदी. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची खबरदारी. धाराशिव जिल्ह्यात 3 जूनपर्यंत नो फ्लाईंग झोन घोषित. ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्टसह हवेत तरंगणाऱ्या वस्तू उडवण्यावर निर्बंध. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. डोंबिवलीत फेरीवाल्यांचं धरणे आंदोलन. फेरीवाले बसणाऱ्या ठिकाणावरील पार्किंग फलक हटवण्यासह विविध मागण्यांसाठी फेरीवाल्यांचं आंदोलन. धाराशिवमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा. 21 शिक्षकांची बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली. 100 पेक्षा जास्त शिक्षकांनी घोटाळा केल्याची होती तक्रार. सुनावणीत 21 शिक्षक दोषी असल्याचा अहवाल सादर. नागपुरात आशा कर्मचारी 20 मे पासून संपावर जाण्याचा इशारा. डाटा एंट्रीची सक्ती आणि थकीत रक्कम या विरोधात कर्मचारी आक्रमक. इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन मधील 29 बंगल्यांवर कारवाई. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई. बंगले जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू. हिंगोलीत अवैध वाळू उपसा विरोधात मोहीम हाती. सेनगाव परिसरात महसूल पथकाकडून वाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर ताब्यात. गडचिरोलीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियुक्तीपत्र देऊनही रुजू न केल्याने व्यक्तीचं अनेक बेरोजगारांसह साखळी उपोषण. मात्र सदर व्यक्तीशी बँकेचा संबंध नसल्याचा बँकेचा दावा. धुळे शहरात नागरिकांना 15 जून पर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा नकाने प्रकल्पासह अन्य प्रकल्पात मुबलक जलसाठा शिल्लक. मालेगावात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरात 533 कामगारांची विविध आजारांसाठी तपासणी आणि निदान करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात जंगलातील अटक चाललेल्या पाणवठ्यांचा गावांना फटका. किनखेडा गावात माकडांकडून घरांसह शेतीची नासधूस. लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण तर ग्रामस्थ मात्र त्रस्त. भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार. केंद्राकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळ देणार विविध देशांना भेट. जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपचे मोठे शक्ती प्रदर्शन. सोलापूरच्या चेतनसिंह केदार भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या नागपूर दौऱ्यावर. शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद. कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500हून अधिक शेतकरी हजेरी लावणार.
परभणीत शिवसेनेकडून महिला मेळाव्याचं आयोजन, नीलम गोऱ्हे मेळाव्यात करणार मार्गदर्शन. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींची उपस्थिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मोहन भागवत करणार मार्गदर्शन. अजित पवारांचा आज पुणे दौरा. अजित पवारांच्या उपस्थितीत मातृनाम सोहळा कार्यक्रम संपन्न. कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्या गटाला खिंडगार. शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने, माजी नगरसेविका विजया निंबाळकर, BS पाटील यांचा भाजपात प्रवेश. चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीला न्यायालयाचे स्थगितीचे आदेश. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रियेत पुन्हा अडथळा. नागपूरमध्ये उद्या होणाऱ्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी. माजी सैनिकांच्या वतीने तिरंगा यात्रेचं आयोजन. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाईचे निर्देश. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले निर्देश. महापालिका निवडणुकांआधी राज्यात मोठा बदल. मुंबई पुण्यातील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या. आज पुन्हा 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार. इचलकरंजीमध्ये आयोजित महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वाचा निर्णय. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात कौतुकास्पद कामगिरी केलेल्या राज्यातील 10,000 शासकीय कार्यालयांचं कौतुक. मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. उत्कृष्ट 3 कार्यालय मुख्यमंत्र्यांकडून ट्विट करत जाहीर. मंत्री दादा भुसे यांनी घेतली खरीप नियोजन आढावा बैठक. बी बियाणे आणि खतांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या. मंत्री दादा भुसेंचे कृषी विभागाला आदेश. वर्ध्यात आमदार आपल्या दारी कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी. यावेळी नागरिकांच्या तक्रारीच्या थेट जागेवरच उपाययोजना करण्यात आल्या. परभणीत रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका. कुडाळमध्ये युवा सेनेच्या वतीने शिव आपात सेनेची स्थापना. सेना पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत नागरिकांच्या सेवेसाठी काम करणार. पैठणमध्ये मराठवाडा प्रशासकीय आणि विकास प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन. राज्याचे जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण मंजूर. शासन निर्णय जारी करत धोरणाला मिळाली मान्यता. अमरावतीचे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांचा निरोप समारंभ पार. नवीन चंद्र रेड्डी यांची नागपुरात शहर पोलीस उपायुक्तपदी बदली. नाशिकच्या पंचवटी कारंजा येथून भाजप काढणार तिरंगा रॅली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने यशस्वी कामगिरी केल्यानं तिरंगा रॅलीचं आयोजन. अलमट्टी धरण उंचीवाढीविरोधात उद्या चक्काजाम आंदोलनाचा निर्धार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.